आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या व्याख्यानमालेअंतर्गत प्राच्य विद्यापंडित डॉक्टर आह साळुंखे या विषयावर मी आज हे पुष्प गुंफत आहे। सुरुवातीलाच या चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर राजेंद्र गायकवाड सर, डॉक्टर नेताजी कोकाटे सर, डॉक्टर दिगंबर वाघमारे सर आणि या महाविद्यालयाचे कुशल प्रशासक प्राचार्य आदरणीय डॉक्टर महेंद्र कदम सर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर ह्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करण्याच्या अगोदर मी संयोजकाने मला इथं बोलण्याची संधी दिली आणि माझे विचार, माझं आकलन आपणा सर्वांच्या समोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल सुरुवातीलाच त्यांचे मी आभार मानतो, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो। खरं तर ह्या विषयावर बोलत असताना की सुरुवातीलाच काही गोष्टी आपल्या समोर मी सुरुवातीला ठेवतो आणि मग मी माझ्या विवेचनाकडे वळतो। खरं तर या विषयाची मांडणी करत असताना अतिशय व्यापक विषय असल्यामुळं की ही मांडणी मी सर्वांगीण करणार नाही। शिवाय डॉक्टर आह साळुंखे यांच्या जीवनचरित्रातील आणि त्यांच्या मांडणीतील काही पैलू सूत्ररूपानं आपल्या समोर ठेवावेत ही माझ्या मनामध्ये सध्या या क्षणी भावना निर्माण झालेली आहे। याचबरोबर हे माझं आकलन आपल्या समोर ठेवत असताना मी आपल्या सर्वांच्या पेक्षा कुणी वेगळा आहे अशातला अजिबात भाग नाही। मी सुद्धा आपल्या सर्वांच्या मधला, आपल्या सर्वांच्या सारखाच एक आहे हे सुरुवातीलाच मी नम्रपणानं आपल्या समोर ठेवू इच्छितो। खरं तर डॉक्टर आह साळुंखे यांना शब्दात पकडणं हे एका दुसऱ्याच्या आवाक्यातील काम नाही। खरं तर हे अनेक लोकांनी अनेक दिवस एकत्र येऊन करण्याचं खऱ्या अर्थानं हे काम आहे। आणखी एक गोष्ट आपल्यासमोर मुद्दाम नोंदवून ठेवतो, या विषयावर मांडणी करत असताना एका अभ्यासकाला ज्या मर्यादा पडतात त्या मलाही आहेत, त्याचं नम्र भान मला आहे। त्याचं कारण डॉक्टर आह साळुंखे यांनी संस्कृती, धर्म, भाषा, इतिहास, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, स्त्रीविषयक दृष्टिकोन इत्यादी विषयांचा प्रचंड असा व्यासंग केलेला आहे आणि म्हणून एका विषयाच्या अभ्यासकाला ज्या मर्यादा पडतात त्या मलाही आहेत आणि ही एका व्यक्तीच्या आवाक्यातील काम नाही याची जाणीव ठेवून या अनुषंगानं मी जे माझं विवेचन आहे ते आपल्या समोर ठेवत आहे। सुरुवातीलाच डॉक्टर आह साळुंखे यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये मी सूत्ररूपानं आपल्या समोर ठेवतो। खरं तर असाधारण आकलन शक्ती, प्रचंड व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, सम्यक अन्वेषण दृष्टी, मानव जातीच्या कल्याणाची अत्यंतिक तळमळ, धर्म आणि संस्कृतीची चिकित्सा करताना समताधिष्ठित समाज निर्मितीचं ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर असलेलं आपल्याला बघायला मिळतं। याबरोबरच फुले शाहू आंबेडकरी दृष्टिकोन गतिमान करण्याचं काम अलीकडच्या काही अभ्यासकांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर आह साळुंखे सर यांचं नाव आपल्याला अग्रक्रमानं घ्यावं लागतं। खरं तर डॉक्टर आह साळुंखे यांचा व्यासंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे। त्यांचं भाषा प्रभुत्व जे आहे ते आपल्या सर्वांनाच अचंबित करायला लावणार असं आहे। मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि पाली या भाषेचा त्यांचा व्यासंग आहे तर तो असलेला आपल्या सर्वांना दिसतो। खरं तर या सगळ्या एकूण विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर त्यांच्या व्यक्तिमत्वाची मी काही वैशिष्ट्य आपल्या समोर ठेवली। ही सगळी ठेवत असताना मला तथागत बुद्धांच्या चरित्रातील एक कालामसूत्र नावाचं सूत्र आहे ते या क्षणाला माझ्या डोळ्यासमोर आहे। ते सूत्र सुरुवातीला मी आपणासमोर नोंदवतो
आणि मग मी माझ्या पुढच्या विवेचनाला सुरुवात करतो. खर तर जो कालाम समूह आहे, या समूहानं तथागतांना प्रश्न विचारलेला होता की तथागत, अनेक लोक, अनेक संप्रदायाच्या व्यक्ती येतात आणि आमचे विचार योग्य आहेत आणि इतरांचे विचार अयोग्य आहेत असं सांगत असतात. अनेक लोक येतात, आमचाच सिद्धांत खरा आहे आणि इतरांचे सिद्धांत सदोष आहेत, चुकीचे आहेत असं आम्हाला सांगत असतात. अशा वेळेला आम्ही कुणाचं खरं म्हणायचं याच्याविषयी आपण जर मार्गदर्शन केलं तर बरं होईल, अशा प्रकारची विनंती या कालामणी बुद्धांना केली. आणि बुद्धांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना जे सांगितलं ते आपल्या सर्वांच्यासाठीच खूप महत्वाचं आहे. ते त्यांना असं म्हणाले की कालामांनो, एखादी शिकवण आपल्याला अनुकूल आहे म्हणून स्वीकारू नका. एखादी शिकवण सांगणाऱ्याचं सुंदर रूप पाहून स्वीकारू नका. एखादी शिकवण आपल्याला पण जशी आकलन झालेली आहे तेवढ्यावरच स्वीकारू नका. एखादी गोष्ट धर्मग्रंथातून आलेली आहे म्हणून ती स्वीकारू नका. तर जेव्हा स्वतःहून तुम्ही अनुभव घ्याल की ही गोष्ट, या गोष्टीची जाणकारांनी प्रशंसा केलेली आहे, ही गोष्ट आपल्या व्यक्तिगत अनुभवाला येणारी गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याला हिताकडं सुखाकडे घेऊन जाणारी आहे, ज्या वेळेला तुम्हाला अंतिम अशी खात्री पटेल त्याच वेळेला ही गोष्ट तुम्ही स्वीकारा. खर तर हे सुत्त, ह्या सुत्ताची पार्श्वभूमी अतिशय थोडक्यामध्ये मी आपल्या समोर ठेवली. त्याचं कारण की तथागत बुद्धांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार या सुत्ताच्या माध्यमातून केलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य किती उंचीवर घेऊन जाता येतं त्याचा उत्तम वस्तुपाठ आपल्याला या उदाहरणातून पाहायला मिळतो. आणि हे उदाहरण मी आपल्याला सांगण्याचं कारण म्हणजे डॉक्टर आह साळुंखे यांचं जे संपूर्ण लेखन आहे ते लेखन सुद्धा आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं दिसतं. म्हणून हे सुरुवातीला उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न केला. खर तर डॉक्टर आह साळुंखे यांनी सुमारे 50 वर्षाहून अधिक आपल्या आयुष्यातला जो वेळ आहे तो वेळ आपल्या लेखन, संशोधन आणि व्याख्यानासाठी दिलेला आहे. त्यांनी आपली लेखणी आणि वाणी झिजवलेली आहे. खर तर हे सगळं करत असताना, हा व्यासंग करत असताना काही हेतू, काही उद्देश, काही भूमिका घेऊन सरांनी जे लेखन आहे, जे मांडणी आहे ती केलेली आपल्याला बघायला मिळते. मी सुरुवातीला सांगितलं की त्यांचा जो व्यासंग आहे तो विविध विषयांचा, विविध विद्याशाखांचा व्यासंग आहे. आणि मग सरांनी जे धर्मचिंतन मांडलेलं आहे, म्हणजे सुमारे 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी आपलं धर्मचिंतन आहे ते भारतीय लोकांच्या समोर ठेवण्याचं एक मोठं ऐतिहासिक काम केलेलं आहे. म्हणजे खरं तर हे सगळं वाचन करत असताना धार्मिक क्षेत्रातला अनाचार आहे तो डॉक्टर साळुंखे यांना अस्वस्थ करू लागला. इतिहास लेखनातील प्रक्षेपात त्यांच्या मनामध्ये चीड उत्पन्न करू लागला. महापुरुषांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या छिन्न विछिन्न करून टाकलेल्या होत्या, त्या पाहून त्यांचं जे रक्त आहे ते सळसळू लागलेलं आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी पाहून ते विषण्ण बनलेले आहेत. अनिष्ट प्रतिमा प्रतीकांनी केलेला सांस्कृतिक विध्वंस खर तर त्यांना अस्वस्थ करणारा, त्यांच्या मनात चीड उत्पन्न निर्माण करणारा ठरलेला आहे. बहुजनांना पराभूत करणारे कुटील डावपेच, त्या डावपेचांनी हे वाचन करताना डॉक्टर आह साळुंखे यांच्या हृदयावर अनेक जखमांचे घाव झालेले आहेत. बहुजनांच्या चळवळीतील फाटाफूट, द्वेष आणि अहंकार यामुळं डॉक्टर साळुंखे हे गंभीर बनलेले आहेत. अज्ञानातून काही वेळेला जाणीवपूर्वक बदनामी करणारे आक्षेप डॉक्टर आह साळुंखे यांच्या लेखनावर घेण्यात आलेले आहेत. बरेचसे आक्षेप हे त्यांची मूळ मांडणी किंवा मूळ लेखन न वाचताच घेण्यात आलेले आहेत. त्यानेही डॉक्टर आह साळुंखे अस्वस्थ झालेले आहेत. हजारो वर्षांच्या धर्म परंपरेशी त्यांनी जो संघर्ष केला तो खर तर माणसाला स्वतंत्र बनवणारा, माणसाच्या जगण्याला आत्मविश्वास देणारा हा संघर्ष ठरलेला आहे. की आपण ज्या वेळेला त्यांचं धर्मचिंतन वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येत. खर तर विविध परिणामांचे कंगोरे आहेत ह्या
कंगोऱ्याचा आपण जेव्हा धांडोळा घेतो त्यावेळा एकूण डॉक्टर आह साळुंखे यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेली जी मांडणी आहे ती मांडणी आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहते. खरं तर भारतीय इतिहासाचा विचार करत असताना किंवा भारतीय इतिहासाची मांडणी करत असताना म्हणजे भारतीय इतिहासाची सुरुवात ही वेदापासून मांडली जाते किंवा मानावी अशा प्रकारचा एक विचार, अशा प्रकारची परंपरा आपल्या देशामध्ये असलेली बघायला मिळतात. डॉक्टर आह साळुंखे ह्या परंपरेविषयी, ह्या विधानाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास आहे तो वेदापासून न म्हणता वेदांच्याही आधी जी सिंधू संस्कृती होती त्या सिंधू संस्कृतीपासून भारतीय इतिहासाची परंपरा ते मांडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. खरं तर हे सगळं करत असताना डॉक्टर आह साळुंखे ही एक भूमिका घेऊन आपल्या समोर उभे राहताना दिसतात की त्या भूमिकेसाठी त्यांच्या आयुष्यातला जवळजवळ 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी एक प्रकारचा संघर्ष केलेला आहे, एक प्रकारचा व्यासंग केलेला आहे आणि एक प्रकारची मांडणी करत असताना आपण स्वतः धडधाकट होऊन बहुजन समाज कसा धडधाकट राहील यासाठी त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे तर ते अतिशय महत्वपूर्ण असं योगदान आहे. यानंतर आणखी एक गोष्ट मी आपल्या समोर ठेवतो की वैदिक संस्कृतीमधली जी काही प्रतीक आहेत, मग त्यामध्ये वामनाचं प्रतीक आहे, त्याच्यामध्ये परशुरामचं प्रतीक आहे, ही प्रतीक भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये बहुजनांच्यावर लादण्याचे खूप प्रयत्न झाले, अनेकदा प्रयत्न झाले, पण बहुजनांनी अनेक वर्षापासून ही जी लादलेली प्रतीक आहेत, वामन असेल किंवा परशुराम असेल, ही प्रतीक स्वीकारलेली नाहीत. त्याच्यापेक्षा राम आणि कृष्णांची जी अवैदिक प्रतीक आहे ती अवैदिक प्रतीक बहुजनांनी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळतात. खर तर की वामनाचं जे प्रतीक आहे त्याच्या 3 पावलांचा अर्थ डॉक्टर आह साळुंखेंनी अतिशय छान पद्धतीनं स्पष्ट केलेला आहे. ते असं म्हणतात की पहिला अर्थ आहे यज्ञाने भूमी व्यापणं, दुसरा आहे वेद प्रामाण्यानं बुद्धी गुलाम करणं आणि तिसऱ्या पावलाचा अर्थ आहे वाणीनं एकाधिकारशाही निर्माण करणं. म्हणजेच वामनानं बळीच्या मस्तकावर पाय दिला याचा अर्थ लोकांची जी बुद्धी आहे, विचारशक्ती आहे तीच खऱ्या अर्थानं काय केलेलं आहे की मारून टाकलेली आहे. म्हणजे अशा प्रतीकांच्या मागचा जो कुटील डावपेच आहे तो डावपेच डॉक्टर आह साळुंखे रोखून धरतात, तो परतवून लावतात आणि खऱ्या अर्थानं भारतीय बहुजन समाजाचा जो मूळ सांस्कृतिक वारसा आहे तो सांस्कृतिक वारसा खऱ्या अर्थानं गतिमान करताना दिसतात. आणि मग पुन्हा आणखी एक सूत्र आपल्या समोर ठेवतो की भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये 3 वेळा प्रतिक्रांती झाली असं मानलं जातं. त्याच्यामध्ये सिंधू संस्कृतीनंतर झालेली प्रतिक्रांती, तथागत बुद्धांच्या नंतर मनुस्मृतीच्या रूपाने झालेली प्रतिक्रांती आणि बसवण्णा, चक्रधर, नामदेव, कबीर, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मांडणीतून, यांच्या लेखनातून, यांच्या विचारातून, यांच्या कार्यातून झालेली जी काही मांडणी आहे ती मांडणी, या मांडणीनंतर झालेली पेशवाईच्या काळातली जी प्रतिक्रांती आहे ती प्रतिक्रांती यानंतर मांडलेली आपल्याला बघायला मिळते. खरं तर या 3 प्रतिक्रांतीनंतर की पुन्हा एकदा भारतीय संविधानाची निर्मिती झाली. भारतीय संविधानाची निर्मिती झाल्यानंतर की पुन्हा एकदा धर्माच्या माध्यमातून शोषण, गुलामगिरी लादण्याचे प्रयत्न होऊन पुन्हा एकदा भारतीय बहुजन समाज जो आहे त्या समाजाला खऱ्या अर्थानं पुन्हा गुलाम करण्याचं कारस्थान निर्माण होण्याचा धोका निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे गेली 50 वर्षाहून अधिक काळ भारतीय संविधानाचं जे अधिराज्य आहे ते अधिराज्य आपल्यावरती असलेलं पाहायला मिळतं. आणि मग हे अधिराज्य एक प्रकारची पुन्हा एकदा धर्माची व्यवस्था आहे ती व्यवस्था मजबूत करायची, त्या व्यवस्थेच्या माध्यमातून पुन्हा गुलामगिरी लादायची अशा प्रकारचा एक प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात. आणि अशा पार्श्वभूमीवर आपण ज्या वेळेला डॉक्टर आह साळुंखे यांच्या लेखनाचा विचार करतो त्यावेळेला त्यांचं लेखन आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. त्यांच्या लेखनाची उपयुक्तता, त्यांच्या लेखनाची गरज
खरं तर आपल्याला एक मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसते. ही गोष्ट आपण काय केली पाहिजे की लक्षामध्ये घेतली पाहिजे. खरं तर जे डॉक्टर साळुंखेंनी जी मांडणी केली, जे वेगवेगळे ग्रंथ निर्माण केले, म्हणजे आज आपण ज्यावेळेला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या व्याख्यानमाले अंतर्गत जो काही एक विचार विहू घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत आणि मग महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी ज्यांनी विविध प्रकारे आपलं योगदान दिलं, ते योगदान आपण सर्वजण अधोरेखित करत असताना मला वाटतंय की एक चांगला विषय देऊन पुन्हा इथं मांडण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. खर तर की आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर साळुंखे यांचा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ 2007 साली आलेला आहे. आणि मग ह्या ग्रंथाची पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं की डॉक्टर साळुंखेंनी या ग्रंथाच्या माध्यमातून जे काही योगदान दिलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर यावं, त्यासाठी एक जी पार्श्वभूमी आहे ती आपल्या समोर सुरुवातीलाच विशद करतो. खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये द बुद्ध अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ इंग्रजीमध्ये आहे आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर तो ग्रंथ प्रसिद्ध झाला. ह्या ग्रंथाचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथाला संदर्भ सूची नाही. आणि हा ग्रंथ इंग्रजीतून ज्यावेळेला जगभर पोचला त्यावेळेला त्या ग्रंथावर जगभरातल्या अनेक अभ्यासकांनी आक्षेप घेतले, कठोर भाषेत टीका केली. आणि ही टीका करत असताना की द बुद्ध अँड हिज धम्म हा बाबासाहेबांचा ग्रंथ, हा बुद्धांचा ग्रंथ नसून डॉक्टर आंबेडकर अँड हिज धम्म म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेला त्यांच्या दृष्टिकोनातला ग्रंथ आहे, अशा प्रकारची जोरदार टीका त्या ग्रंथावर करण्यात आली. आणि मग ही गरज लक्षात घेऊन भदंत आनंद कौशल्यायन यांनी काय केलं की या इंग्रजी ग्रंथाची जी काही सूची आहे, संदर्भ सूची तयार करण्याचं काम केलं. आणि पाली संदर्भ जे आहेत, पाली साहित्यामध्ये सगळे संदर्भ अहोरात्रपणे मेहनत घेऊन त्यांनी त्याची संदर्भ सूची तयार केली. त्या संदर्भ सूचीसह हा ग्रंथ पुन्हा जगभर लोकांच्या सेवेसाठी गेला, लोकांच्या अभ्यासासाठी गेला. त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे सगळं हे पालीमधलं सांगत आहेत आणि हे बुद्धांची जी क्रांतिकारकता आहे, ही क्रांतिकारकता डॉक्टर आंबेडकरांच्या डोक्यातली नाही, तर ती प्रत्यक्ष बुद्धांच्या जीवनातली आहे. पण बाबासाहेबांचा एक दृष्टिकोन जो आहे, तो दृष्टिकोन त्या माध्यमातून बाबासाहेबांनी समोर ठेवलेला आहे. हे सांगतो यासाठी की या ग्रंथाचं महत्व जागतिक पातळीवर काय आहे हे आपल्या लक्षात आल्यानंतर ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचकांना एक आवाहन केलेलं आहे. आणि त्या आवाहनामध्ये तर ते बौद्ध अभ्यासकांनी, विद्वानांनी, विचारवंतांनी योगदान दिलं पाहिजे, ते योगदान देत नाहीत अशा प्रकारची खंत व्यक्त केली आणि योगदान दिलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली होती. ही अपेक्षा 1956 ची अपेक्षा आहे. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2007 मध्ये डॉक्टर साळुंखे यांचा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ आला. ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की हा ग्रंथ 100 मूळ जे ग्रंथाची मांडणी आहे ती पाली सूत्रावर आहे. म्हणजे खरं तर पालीचा व्यासंग करून, पाली भाषेतलं ज्ञान घेऊन, पाली भाषेच्या साहित्याची चिकित्सा करून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनाची जोड देऊन डॉक्टर साळुंखे यांनी सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हा ग्रंथ खऱ्या अर्थानं निर्माण केला. हा ग्रंथ मराठीमध्ये आहे. हा ग्रंथ पालीवर आधारित आहे. त्या ग्रंथातून आंबेडकर दृष्टिकोन त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अलीकडच्या काही वर्षामध्ये, गेल्या 2 वर्षामध्ये त्या ग्रंथाचा जो काही इंग्रजी अनुवाद आहे तो अनुवाद आलेला आहे आणि तो आता पुन्हा ग्रंथ त्या निमित्तानं जगभर पोचत आहे. त्यातलं फक्त एक उदाहरण आपल्या समोर सांगतो की डॉक्टर साळुंखे यांनी बुद्धांची जी काही स्त्रीविषयक भूमिका आहे, ती स्त्रीविषयक भूमिका इतक्या वस्तुनिष्ठपणे, इतक्या पारदर्शकपणे मांडलेली आहे. ही भूमिका ज्यावेळेला जागतिक पातळीवर जाईल त्यावेळेला जगातल्या सगळ्या अभ्यासकांचं लक्ष वेधून की भारतीय स्त्रीवाद जो आहे त्या स्त्रीवादाची सुरुवात, त्या स्त्रीवादाच्या अभ्यासाच्या दिशा तथागत बुद्धांच्या विचारातून आपल्याला अधोरेखित होतील. हे अधोरेखित करण्याचं काम, हे ऐतिहासिक काम डॉक्टर साळुंखे यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून
झालेलं आपल्याला बघायला मिळतं. हे फक्त एक उदाहरण आपल्याला मी आपल्या समोर ठेवलं. खरं तर अशा अनेक वैशिष्ट्याने युक्त असलेला ग्रंथ आहे, त्याच्याविषयी खूप बोलता येईल. पण डॉक्टर आह साळुंखे यांनी पाली साहित्य चिकित्सा करून, म्हणजे पालीचं साहित्य वाचणं, त्याची चिकित्सा करणं ही सोपी गोष्ट नव्हती. आणि बाबासाहेबांच्या नंतर इतका व्यासंग करून पालीवर आधारित असलेली मांडणी करून त्यांनी हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ सिद्ध केला. खर तर डॉक्टर आह साळुंखे हे इतिहासाचं पुनर्लेखन करत असताना खऱ्या अर्थानं प्रतिमा, प्रतीक, मिथक यांची पुनर्मांडणी जी आहे ती पुनर्मांडणी नव्यानं करताना दिसतात. म्हणजे ह्याच ग्रंथामध्ये एक मिथक आलेला आहे की सिद्धार्थ असं म्हणाले की मला जर बोधी प्राप्त होणार असेल तर माझ्या हातातलं जे पात्र आहे ते निरंजना नदीच्या विरुद्ध दिशेला जाईल, आणि मला जर बोधी प्राप्त होणार नसेल तरी पात्र प्रवाह सोबत वाहत जाईल. आणि मग ते पात्र त्यांनी निरंजना नदीमध्ये सोडलं. ते पात्र सोडल्यानंतर ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गेलं. अशा एक प्रकारची मांडणी, अशा प्रकारचे एक मिथक आपल्याला बाबासाहेबांच्या या ग्रंथामध्ये असलेलं बघायला मिळतं. बुद्धांच्या जीवनाविषयी अनेक जी चरित्र आहेत त्या चरित्रामध्ये असलेलं बघायला मिळतं. आणि मग ह्या मिथकावरून सुद्धा अनेक अभ्यासकांचा, संशोधकांचा जो मोठा गोंधळ आहे तो गोंधळ उडालेला दिसतो. की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्यात मराठीचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म सार तत्व या नावाचा ग्रंथ लिहिला. मोठे समीक्षक आहेत आणि त्या समीक्षकांनी काय केले की बाबासाहेबांना प्रश्न विचारले. त्या ग्रंथाच्या माध्यमातून 7 प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये एक प्रश्न होता की बाबासाहेब, तुम्ही आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे आणि तुम्ही त्यामध्ये असं लिहिलेलं आहे बुद्ध आणि धम्ममध्ये की पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गेलं आणि बुद्धांना, सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्ती झाली. मग हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला कसं गेलं, अशा प्रकारचा प्रश्न एका अभ्यासकाने उपस्थित केला. खरं तर हे जे मिथक आहे त्या मिथकांच्याकडे कसं पाहिलं पाहिजे, मिथकांचे अन्वयार्थ कसे लावले पाहिजेत, मिथकांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, हे डॉक्टर आह साळुंखे यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या ग्रंथाच्या माध्यमातून त्याने मांडलेलं आहे. त्या मिथकाचं स्पष्टीकरण करताना डॉक्टर साळुंखे असं म्हणतात की तृष्णेचा जो प्रवाह आहे तो प्रवाह हा रूढ प्रवाह आहे. कामभोगांचा प्रवाह आहे हा रूढ प्रवाह आहे. आणि मग त्याच्या विरुद्धचा जो प्रवाह आहे कल्याणाचा, हिताचा, तर तो खऱ्या अर्थानं मानवी विकासाचा प्रवाह आहे, तो विरुद्ध प्रवाह आहे, तृष्णेच्या विरुद्ध जाणारा प्रवाह आहे. अशा प्रकारची मांडणी डॉक्टर आह साळुंखे यांनी या मिथकाच्या माध्यमातून केलेली आपल्याला बघायला मिळते. असे मिथकांची उकल करण्याचं काम खऱ्या अर्थानं डॉक्टर आह साळुंखे यांनी त्यांच्या एकूण संपूर्ण आयुष्यभराच्या लेखनाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग बऱ्याच वेळेला आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित होतात, म्हणजे डॉक्टर आह साळुंखे यांची जी काही बहुजन संकल्पना आहे ती नेमकी काय आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला बघा की बहुजन संकल्पना म्हणत असताना की ब्राह्मण सोडून इतर जे लोक असतील त्यांचा बहुजन या संकल्पनेमध्ये काही विचारवंत, काही अभ्यासक समावेश करत असताना आपल्याला आपण पाहतो. पण डॉक्टर आह साळुंखे यांनी ही जी बहुजन संकल्पना आहे ती अतिशय व्यापक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. की ब्राह्मण म्हटलं की तो वाईटच असतो अशी कोणतीही ज्ञानविरोधी भूमिका डॉक्टर आह साळुंखे यांनी घेतलेली नाही. खरं तर ते असं म्हणतात की शोषकांच्या वर्गात जन्माला येऊन सुद्धा जे शोषितांच्या न्याय हक्काच्या बाजूने उभे राहतात, मग ते ब्राह्मण असोत किंवा इतर लोक असोत, की त्या सर्वांचा समावेश डॉक्टर आह साळुंखे हे बहुजन या संकल्पनेमध्ये अंतर्भूत करतात. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. म्हणजे बऱ्याच अभ्यासकांना असं वाटतं त्यांच्याविषयी अभ्यास न करता, मांडणी न करता एक आह साळुंखे यांचं जे लेखन आहे ते ब्राह्मण विरोधी आहे. खरं तर ब्राह्मण विरोधी एकही वाक्य, एकही शब्द डॉक्टर आह साळुंखे यांच्या लेखनामध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळत नाही. उलट जे ब्राह्मण न्यायाच्या आणि शोषितांच्या बाजूने उभे राहिलेत त्यांचा गौरव डॉक्टर आह साळुंखे यांच्या लेखनामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. यावरून सुद्धा डॉक्टर आह साळुंखे हे कोणत्या एका प्रवाहाच्या बाजूनं किंवा एका प्रवाहाच्या विरुद्ध झुकलेले आहेत असं आपल्याला दिसत नाही. तर डॉक्टर आह साळुंखे हे सत्याच्या बाजूने पुढे आहेत,
सत्य घेऊन ते पुढे जातात आणि जिथं जिथं सत्य असेल त्या सत्याचा ते पुरस्कार करतात. तो पुरस्कार करताना कोण आपला कोण जवळचा याची तमाती बाळगत नाहीत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. हा भाग आपण जेव्हा समजून घेतो त्यावेळेला डॉक्टर आह साळुंखे यांच्या लेखनाची जी काही मांडणी आहे, त्यांच्या लेखनाचं जे काही महत्व आहे, ते महत्व काय होतं की आपल्या सर्वांच्या समोर उभं राहत. खर तर डॉक्टर आह साळुंखे यांनी, मी सुरुवातीला म्हणालो तसं की 50 वर्ष अभ्यास करून जे काही संशोधन केलं त्याच्यामध्ये त्यांचं धर्मचिंतन जे आहे ते प्रामुख्यानं 40 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खर तर त्यांच्या मांडणीविषयी बऱ्याच अभ्यासकांच्या मध्ये अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत आणि धर्मही संकल्पना म्हटल्यानंतर नुसतं धर्माचं नाव ऐकल्यानंतर काही लोकांच्या तळपायाच्या मस्तकाला जाते. अशी परिस्थिती असताना सुद्धा अतिशय शांतपणे हे जे चिंतन आहे ते चिंतन आपल्याला काय करतात की मांडताना दिसतात. म्हणजे डॉक्टर आह साळुंखे यांना अभ्यास करताना की धर्म सिद्धांत आणि धर्म व्यवहार याच्यामध्ये प्रचंड विसंगती आढळून आली आणि त्या विसंगतीवर ते अचूकपणे बोट ठेवतात. म्हणजे खऱ्या अर्थानं की जी काही सूत्र आहेत धर्मशास्त्रकारांनी निर्माण केलेली ती कित्येक सूत्र पक्षपात निर्माण करणारी आहेत. निरपराध माणसांना केवळ ते शूद्र आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय करणारी, त्यांच्यामध्ये प्रचंड दहशत निर्माण करणारी, त्यांच्यावरती दबाव निर्माण करणारी, त्यांना भीती वाटावी अशा प्रकारची सूत्र असलेली आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या सूत्रांची चिकित्सा करून डॉक्टर आह साळुंखे यांनी जो पक्षपात आहे तो पक्षपात उघड केलेला आहे आणि हजारो वर्षांच्या धर्म परंपरेबरोबर डॉक्टर आह साळुंखे या निमित्तानं संघर्ष करताना दिसतात. खर तर आणखी एक गोष्ट आपण बघतो की ज्या वेळेला धर्मचिकित्सेचा विषय येतो त्यावेळेला धर्मचिकित्सेच्या ज्या वाटा आहेत त्या वाटा बंद केल्या जातात. धर्मचिकित्सा करणं हा द्रोह समजला जातो, ते पाप समजलं जातं. त्याचं कारण चिकित्सा केल्यानंतर आपले हित संबंध उघडे पडतील की काय अशा प्रकारची एक भीती ज्याने हे निर्माण केलं, ज्याने या व्यवस्थेचा फायदा घेतला अशा व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना वाटत आलेला आहे. ही गोष्ट काय केली पाहिजे की आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि मग अशा वेळेला काही लोकांच्या मनात अजूनही असे प्रश्न निर्माण होतात की डॉक्टर आह साळुंखे यांनी धर्मचिकित्सा केलेली आहे पण आता धर्म कालबाह्य झालेले आहेत. आता धर्म कालबाह्य झालेले आहेत असं आपण म्हणत असताना किंवा धर्मसूत्र कालबाह्य झालेले आहेत असं आपण म्हणत असताना खरं तर एक गोष्ट डॉक्टर आह साळुंखे या संदर्भात असं म्हणतात की धर्मग्रंथ कालबाह्य झालेले आहेत. ही खऱ्या अर्थानं काय आहे की चक्क डोळ्यामध्ये फेकलेली धूळ आहे. त्याचं कारण असं म्हणतात की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर ही जी विभागणी आहे ती खऱ्या अर्थानं एकाला फायदा करून देणारी, एकाच्या हिताची आहे तर दुसऱ्यावर क्रूरपणे तितकाच अन्याय करणारी आहे. खरं तर धर्मग्रंथ कालबाह्य झाले असं म्हणणं म्हणजे अप्रत्यक्ष ह्या विषमतेचं समर्थन करणं अशा प्रकारचा एक विचार, अशा प्रकारची भूमिका डॉक्टर साळुंखेंनी या निमित्तानं मांडलेली आपल्याला बघायला मिळते. खरं तर हे सगळं करत असताना पुन्हा एक संताप आपल्याला या सगळ्या व्यवस्थेविषयी आपल्या मनात निर्माण होत असतो आणि मग डॉक्टर आह साळुंखे हे संयमी आणि विवेकी भूमिका घेताना दिसतात आणि ते असं म्हणतात की धर्मनिष्ठांचा तिरस्कार आहे तो आपल्याकडून होता कामा नये. त्या धर्मनिष्ठांच्या तिरस्कारापोटी आपल्याकडून कोणाविषयी द्वेषाची भावना आपल्या मनात निर्माण होता कामा नये, ती वाढीस लागता कामा नये. नाही तर आपलं समाज स्वास्थ्य धोक्यात येण्याचा जो इशारा आहे तर ते डॉक्टर साळुंखे आपल्याला देतात. आणि मग जिथं असा प्रश्न निर्माण होईल आणि आपण बघतो बऱ्याच वेळेला की असा प्रश्न, असे संघर्ष आता अलीकडच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 40 गावला डॉक्टर आह साळुंखे यांचं एक व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानामध्ये डॉक्टर आह साळुंखे हे चार्वाकाविषयी बोलत असताना, चार्वाक हा गोड बोलणारा होता, गोड भाषा वापरणारा होता, अशा प्रकारचं ते विवेचन करत होते. आणि त्या विवेचन करत असताना त्या कार्यक्रमामध्ये एक कार्यकर्ता बसलेला होता. त्या मांडणीमध्ये डॉक्टर आह साळुंखे पुढे असं म्हणतात की भाषा कशी वापरावी हे न समजल्यामुळं समाजामध्ये अनेक संघर्ष किंवा दुःखाचे प्रसंग ओढवण्याचा धोका असतो. चार्वाकाला जो गोड भाषा बोलणारा असं म्हटलं जातं, याचा अर्थ भाषेचं कौशल्य अतिशय विचारपूर्वक चार्वाकानं वापरलेलं होतं. हे सांगत असताना एक कार्यकर्ता होता
हे व्याख्यान संपल्यानंतर तर तो भेटला आणि डॉक्टर आह साळुंखेनं म्हणाला की माझी आई अंधश्रद्धा मानणारी आहे आणि मी अंधश्रद्धा नाकारणारा आहे. आणि मग आमच्यामध्ये संघर्ष सुरू होतो आणि मग मी अतिशय कठोर भाषेमध्ये माझ्या आईचा मी तिरस्कार करतो, माझ्या आईचा मी अपमान करतो आणि मी आज तुमचं व्याख्यान ऐकून माझे डोळे उघडलेले आहेत. मी आजपासून कधीही माझ्या आईचा मी तिरस्कार करणार नाही. तिने वेगळी भूमिका घेतली म्हणून तिच्याविषयी द्वेषाचं मत्सराचं वातावरण निर्माण होईल असं मी काही करणार नाही. जसं तुम्ही सांगितलं, संघर्ष, प्रबोधन आणि समन्वय यापैकी जो योग्य मार्ग असेल तो मार्ग निवडून मी माझ्या आईमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यानंतर तो कार्यकर्ता निघून गेला. खूप वर्षांनी तो पुन्हा भेटला आणि त्यानं सांगितलं की माझी आई आता माझ्यावरती खुश आहे, तिनं तिच्यामध्ये बदल करायला सुरुवात केलेली आहे आणि मी सुद्धा आता आईशी जे माझे मतभेद असतील तर ते आता मी कडवटपणानं व्यक्त करत नाही. हे परिवर्तन डॉक्टर आह साळुंखे यांच्या मांडणीतून झालेलं आपण बघतो. म्हणजे खरं तर त्यांनी नुसतं लेखन करत ते गेलेले नाहीत, तर त्या लेखनाबरोबर समाजातले जे काही महत्वाचे विषय आहेत त्या महत्वाच्या विषयांचे पडसाद उमटत आहेत अशा विषयांना हात घालून डॉक्टर आह साळुंखेंनी आपले जे ग्रंथ आहेत तर ते ग्रंथ सिद्ध केलेले आपण पाहतो. खरं तर त्यांचं एक सूत्र आहे, ते असं म्हणतात की परिवर्तनाचा प्रवास जो आहे तो प्रवास मेंदूकडून हृदयाकडे नव्हे तर हृदयाकडून मस्तकाकडे झाला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने हे सगळं सांगत असताना ते म्हणतात की मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो आणि मग स्त्री पुरुष समतेविषयी मी बोलत होतो. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्या श्रोत्यांच्या मध्ये माझी पत्नी बसलेली आहे आणि मग मी बोलतो आणि प्रत्यक्ष घरात माझा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये कुठे विसंगती येते की काय, अशा प्रकारची माझी भावना माझ्यात निर्माण झाली. आणि मग मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर एक कागद घेतला, त्याच्यावर माझी पत्नी किती काम करते याची एक यादी करण्याचं काम केलं. त्यानंतर मी किती काम करतो याची एक यादी करण्याचं काम केलं. त्यावेळेला लक्षात आलं की खरं तर माझी पत्नी ही माझ्यापेक्षा अधिक काम करते. त्यावेळेला मग मी तिला घरकामामध्ये मदत करायला सुरुवात केली. ही गोष्ट सांगताना ते असं म्हणतात की माझ्या व्याख्यानामुळं, माझ्या लेखन वाचनामुळं माझ्यामध्येच परिवर्तन झालं. ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि जमेची बाजू आहे. खरं तर ज्ञाननिष्ठा कशी असावी त्याचं एक मूर्तिमंत उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला डॉक्टर आह साळुंखे यांच्या या उदाहरणाकडे आपल्याला पाहता येईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांनी विद्रोही तुकाराम नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात पडसाद निर्माण झाले आणि मग त्या ग्रंथाच्या माध्यमातून डॉक्टर आह साळुंखेने जो एक विचार दिलेला आहे, जे एक मांडणी केलेली आहे, ती मांडणी खऱ्या अर्थानं की इतिहासाचं पुनर्लेखन कसं करावं याचा आदर्श वस्तुपाठ ठरावी अशा प्रकारची मांडणी आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून ते म्हणतात की इतिहासाचं नुसतं पुनर्लेखन करून चालणार नाही, तर पुन्हा पुन्हा पुनर्लेखन होणं हे गरजेचं आहे. या संदर्भात एक उदाहरण डॉक्टर बाबूराव गुरव यांनी सांगितलेलं वादांची वादळे या पुस्तकामध्ये डॉक्टर आह साळुंखेने नोंदवलेलं आहे. जे एक ग्रस्त बाबूराव गुरव सरांना भेटले आणि ते असं म्हणाले की गुरव सर, डॉक्टर साळुंखे नावाचे अभ्यासक आहेत, ते तुकारामांच्या विषयी काहीतरी लिहितात असं मी ऐकलेलं आहे आणि तुम्ही 4 गोष्टी त्यांना सुनावा, 4 गोष्टी त्यांना समजून सांगा, तुकारामांच्या विषयी काही असं वाईट लिहू बोलू नका असा सल्ला तुम्ही द्या. त्यावेळेला बाबूराव गुरु सर असं म्हणाले की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तुम्ही एक काम करा की माझ्याकडे पुस्तक आहे ते तुम्ही घेऊन जा. ते पुस्तक घेऊन गेल्यानंतर तुम्ही काय करा की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी योग्य वाटत नाही ते एका कागदावर आपण तुम्ही लिहून काढा. त्या तुम्ही घेऊन आला की आपण पुन्हा सरांनी चर्चा करू आणि मग त्यांच्यापर्यंत हा आपला विचार आहे तो विचार आपण पोचवूया. असं म्हणून ते ग्रस्त बाबूराव गुरु सरांच्याकडून विद्रोही तुकाराम हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्याचं वाचन केलं आणि वाचन करून ते इतके बदललेले होते की ते पुन्हा गुरु सरांच्याकडे आले आणि म्हणाले की माझ्या मनातला सगळा जो गैरसमज आहे तो दूर झालेला आहे. आता हे पुस्तक मलाच राहू द्या, याची किंमत काय असेल, याचे पैसे काय असतील ते मी तुम्हाला देतो. म्हणजे डॉक्टर आह साळुंखे यांचं लेखन जो माणूस सामान्य वाचक सुद्धा ज्यावेळेला वाचतो ते समजून घेतो आणि प्रामाणिकपणे त्या भावनेला प्रतिसाद देतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. म्हणजे ग्रंथ काय करू शकतात. आता हा एक भाग झाला. तर डॉक्टर आह साळुंखेने काय केलेलं आहे तर आपण
पद्धतीनं सामाजिक क्रांतिकारक संत होते तुकाराम, या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे, ही गोष्ट खरी आहे. पण पुन्हा ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की तुकारामांच्या जीवन चरित्रातल्या सगळ्या घटना ह्या मांडत असताना डॉक्टर आह साळुंखे यांनी खूप मेहनतीनं, खूप अभ्यासानं, खूप बारकाव्यानं त्या ग्रंथाची मांडणी केलेली आपण बघतो. म्हणजे तुकारामांचा शेवट कसा नेमका झालेला आहे, तर तो घातपाती झालेला आहे, अशा प्रकारची एक शक्यता त्या माध्यमातून डॉक्टर साळुंखे खऱ्या तर मांडतात. आणि मग अनेक संत साहित्याचे अभ्यासक आहेत ह्या शक्यतेकडे येत नाहीत. संत म्हटल्यानंतर चमत्कार आणि अवतार कर्मकांड ह्याचा अंश काहीतरी असला पाहिजे, असा काही पगडा काही ठराविक लोकांच्यावरती असलेला बघायला मिळतो. आणि मग त्यामुळं सत्यापर्यंत पोहोचण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतील. आणि मग डॉक्टर आह साळुंखे हे तुकारामांच्या घातपाताला संपूर्ण धर्मव्यवस्थेला जबाबदार धरतात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि आपल्या धर्मचिंतनाच्या प्रकाशामध्ये डॉक्टर आह साळुंखे हे तुकारामांचं व्यक्तिमत्व अतिशय वस्तुनिष्ठपणे आपल्या समोर ठेवतात. म्हणजे त्या काळातल्या अनेक गोष्टी आपण बघितल्या तर मंबाजी असेल, रामेश्वर भट्ट असेल, यांच्याकडे दोषाचा काही भाग जातो नाही असं नाही, पण डॉक्टर आह साळुंखे हे कोणा व्यक्तीला दोषी न मानता इथली धर्मव्यवस्था आहे, ही धर्मव्यवस्था दोषी आहे. धर्माचं पालन करणारे जे लोक आहेत त्यांच्यापेक्षा त्यांच्यावरती जे विचार बिंबवले जातात त्या विचारांनाच आव्हान देण्याचं काम डॉक्टर आह साळुंखे करतात. आणि आपण बघतो न्यायालयीन प्रक्रिया ज्यावेळी समजून घेतो आपण, त्यावेळेला एखाद्या गुन्हेगारानं खऱ्या अर्थानं गुन्हा केल्यानंतर तिथं जर प्रत्यक्ष पुरावा कुठला नसेल तर मग घटना किंवा प्रसंग हे समजून त्या अनुषंगाने जे पुरावे आहेत ते पुरावे गोळा करण्याचं काम केलं जातं. प्रत्यक्ष जिथं पुरावा नसतो तिथं अप्रत्यक्ष पुरावे जे आहेत त्या पुराव्यांचा अभ्यास केला जातो आणि गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी ती प्रक्रिया अवलंबली जाते. तर डॉक्टर आह साळुंखे यांनी की धर्मव्यवस्थेचा त्या काळातल्या लोकांच्यावरती काय परिणाम होता, प्रभाव होता आणि तुकारामांच्या अनुषंगाने मांडणी करताना ही व्यवस्था तुकारामांच्या बाबतीत कशा प्रकारचे गोष्टी करत होती, तुकाराम या व्यवस्थेला कशा प्रकारचा शह देत होते, ह्या अनुषंगानं त्याने जी केलेली मांडणी आहे ती सदैव खरं आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील अशी आहे. आणि मग अशा प्रत्येक ग्रंथाचं त्यांचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपण आपल्याला खऱ्या अर्थानं सांगता येईल. आणि मग एक गोष्ट लक्षात येते की डॉक्टर आह साळुंखे हे या धर्मव्यवस्थेबरोबर संघर्ष करताना ही एकीकडे हजारो वर्षाची परंपरा आहे, अगदी बेल दाबल्यानंतर सगळ्या गोष्टी हाताशी येतील अशी एकीकडे व्यवस्था आहे, आणि दुसऱ्या बाजूला संस्कृत सारखा विषय घ्यायचा आणि पुन्हा या क्षेत्रामध्ये शिरून ते समजून घ्यायचं, ग्रंथालयामध्ये जायचं, दिवस दिवस बसायचं, व्यासन करायचा आणि पुन्हा जी मांडणी आहे ती मांडणी वस्तुनिष्ठपणे करायची. हे ऐतिहासिक काम डॉक्टर आह साळुंखे यांनी केलेलं आहे. ते आपलं सत्यभान आहे, तर ते कुठेही सुटू देत नाहीत. ही गोष्ट आपण काय केली पाहिजे की लक्षामध्ये ठेवली पाहिजे. सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, हा तुकारामांचा विचार आहे. तो विचार उरात घेऊन डॉक्टर आह साळुंखे अखंडपणे 50 वर्ष आपलं जे लेखन वाचन आहे तर ते लेखन वाचन करताना आपल्याला दिसतात. त्यांच्या जीवन चरित्रातल्या अनेक घटना, अनेक गोष्टी आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. त्यांचं तुझ्यासह तुझ्या विना या नावाचे पुस्तक आहे. हे पुस्तक आपण सर्वांनी बघितलं असेल, वाचलं असेल. ते पुस्तक खरंच आपल्याला खूप हेलावून टाकतं. आदर्श सहजीवन कसं असावं याचा एक उत्तम वस्तुपाठ या पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्टर आह साळुंखेंनी निर्माण केलेला आहे. खरं तर हे ललित पुस्तक आहे, पण आपल्याला भावनिक दृष्ट्या खूप समृद्ध करणारं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये डॉक्टर आह साळुंखे यांनी त्यांच्या काही व्यक्तिगत आठवणी सांगितलेल्या आहेत. तर त्याच्या 1-2 आठवणी या निमित्तानं मी आपल्या समोर ठेवतो. खरं तर डॉक्टर आह साळुंखे यांनी आपल्या पत्नीला खऱ्या अर्थानं की ज्या वेळेला कर्करोग झाले त्यांना कळालं तेव्हा प्रचंड मोठा त्यांना हादरा बसला. आणि मग मृत्यूच्या काही दिवस अगोदर खर तर देशी गुलाबाची त्यांना देशी गुलाब देण्याची इच्छा डॉक्टर आह साळुंखेच्या मनात निर्माण झाली. म्हणजे जो गुलाब घेऊन की आपली पत्नी आपल्या आयुष्यात पत्नी म्हणून आली की तोच गुलाब आपण तिला निरोप देताना द्यावा म्हणून देशी गुलाब त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मृत्यूच्या काही दिवस अगोदर ते बाजारामध्ये गेले, खूप ठिकाणी फिरले, पण तो देशी गुलाब त्यांना मिळाला नाही. एक खंत त्यांच्या मनात निर्माण होते आणि ती खंत ते तुझ्यासह तुझ्या विना या पुस्तकामध्ये मांडतात. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर खर तर पत्नीनेच लावलेल्या बागेमध्ये एक देशी गुलाब येतो. त्यावेळेला डॉक्टर आह साळुंखे म्हणतात की ज्या वेळेला तुला द्यायचा होता त्यावेळेला तुम्हाला गुलाब सापडला नाही, आणि आता तुझ्याशिवाय मला रोज गुलाब दिसतो, पण तो गुलाब पाहण्यामध्ये
मला कसलंही स्वारस्य राहिलेलं नाही. ही एक वेदना जी आहे, हे जे दुःख आहे, एक व्यक्तिगत अनुभव आहे. तो अनुभव खरं तर आपल्याला सर्वांना शून्य करून टाकतो, अस्वस्थ करून टाकतो. अशा प्रकारची एक आठवण डॉक्टर साळुंखेंनी या निमित्तानं या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. दुसरी एक आठवण त्यांनी सांगितलेली आहे, की म्हणजे आपल्या पत्नीसोबत विमान प्रवास करण्याचं स्वप्न. खरं तर त्यांचं जे स्वप्न आहे ते अधुरं राहिलेलं आहे. त्यांच्या पत्नी 25 एप्रिल 2000 साली मृत्यू पावलेले आहेत. त्यावेळी किंवा त्याच्या अगोदर सुद्धा त्यांना आपल्या पत्नीसोबत विमान प्रवास करणं शक्य झालेलं नाही. आणि मग पत्नीच्या मृत्यूनंतर एका व्याख्यानाचं निमंत्रण येतं. त्या निमंत्रणासोबत 2 विमानाची तिकीटं पाठवलेली असतात, एक पत्नीसाठी आणि एक डॉक्टर आह साळुंखे यांच्यासाठी. आणि मग डॉक्टर आह साळुंखे हे विमान प्रवासामध्ये त्या सीटवर बसतात. बसल्यानंतर पलीकडची जी खुर्ची आहे ती मोकळी असते, रिकामी असते. आणि मग त्यांच्या मनामध्ये जो काही संपूर्ण त्यांचा जीवनपट आहे तो डोळ्यासमोर उभा राहतो, तो डोळ्यासमोर यायला लागतो. आणि मग त्यांच्या लक्षामध्ये येतं की आपली पत्नी आपण ठरवलं असतं तर हे छोटं स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं असतं, पण बाकीच्या गोष्टीमुळे आपल्याला ते करता आलं नाही. एक अपराधासारखी जी भावना आहे ती त्यांच्या मनामध्ये काय होती की निर्माण होते. कौटुंबिक गोष्टी आपण ज्यावेळेला बघत असतो, विचार करत असतो, तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या गोष्टी कदाचित आपल्या लक्षात येत असतील किंवा येऊन सुद्धा व्यावहारिक कारणामुळे आपल्याला त्या पूर्ण करणं शक्य नसेल. आणि मग डॉक्टर आह साळुंखे या प्रवासाविषयी लिहिताना ते एक वाक्य जे लिहितात आपल्या हृदयाला खऱ्या अर्थानं की घायाळ करणार आहे. ते असं म्हणतात की या प्रवासात मी असा वावरलो की जणू माझ्याच अंतक्रियेमध्ये मी सामील झालेलो होतो. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांची काय भावना असेल, संवेदना कशा बधीर झाल्या असतील, ही गोष्ट आपण ज्यावेळी वाचतो त्यावेळेला त्यांचं व्यक्तिगत भावजीवन जे आहे ते भावजीवन आपल्याला खरंच खूप काही गोष्टींचा विचार करायला भाग पाडतं. ही सुद्धा गोष्ट काय केली पाहिजे की आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. म्हणजे डॉक्टर आह साळुंखे हे फक्त विचार मांडून थांबत नाहीत, तर तो विचार आपल्या कृतीमध्ये आणण्याचं काम करतात. म्हणजे डॉक्टर आह साळुंखे वेगळे, त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आणि त्यांचं लेखन वेगळं. अशा प्रकारे आपल्याला काय करता येणार नाही की ते वेगळं करता येणार नाही. अशा प्रकारचं खरं अर्थानं जे जीवन आहे ते जीवन डॉक्टर आह साळुंखे जगताना दिसतात. म्हणजे लेखणीत आणि वाणीमध्ये, करणीमध्ये कसलंही अंतर आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे जी निष्ठा ते लेखनातून व्यक्त करतायत तीच निष्ठा त्यांच्या जगण्यातून, त्यांच्या स्वभावातून व्यक्त होताना दिसते. खरं तर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी एक अनुकरणीय आहे. खूप सर्वांना मोठी प्रेरणा देणारी आहे. हे आपण काय केलं पाहिजे की लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. अशा खूप गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. त्या गोष्टींच्या अनुषंगानं आपल्याला विचार करतो, त्यांची मांडणी आपण खरं तर समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर ते समजून घेताना खूप काही गोष्टी पुन्हा आपल्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपण आधी काही मानत असतो आणि पुन्हा लेखनाच्या संशोधनाच्या माध्यमातून नवसत्य ज्यावेळेला आपल्या समोर येतं त्यावेळेला आपली जी इच्छा आहे तर ती बऱ्याच वेळेला होत नाही. असाही प्रकार काही वेळेला झालेला आपण बघतो. विशेषतः रामकृष्णाविषयीची डॉक्टर आह साळुंखेंनी मांडलेली भूमिका आहे, त्या भूमिकेविषयी अनेक लोकांचे जे काही मतभेद आहेत ते मतभेद होऊ शकतात. पण डॉक्टर आह साळुंखे हे कृष्ण आणि राम हे वैदिक होते या संदर्भातली जी काही मांडणी आहे, तो धागा आहे, तो मुद्दा आहे, तर ते कुठेही सुटू देत नाहीत. त्यांचा विरोध असला पाहिजे, तो कशाला असला पाहिजे, त्यांच्या वैदिकीकरणाला विरोध असला पाहिजे. आणि मग ह्या प्रकाशात आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला अनेक समाज सुधारकांचा जो काही किंवा महापुरुषांची जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा अशी वैदिक आणि आपल्या रंगामध्ये रंगवून टाकण्याचा जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि मग त्यांच्या अनेक ग्रंथांची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील, त्याच्याविषयी आपल्याला बोलता येईल. आणि मग डॉक्टर आह साळुंखे खरं त्यांचं जे लेखन आहे ते लेखन प्रतिक्रांतीला रोखून धरताना दिसतं, हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. म्हणजे बहुजनांच्या पराभवाची कारणं काय आहेत ते अतिशय विस्तृतपणे सांगतात. आणि मग ती कारणं जर आपण डोळसपणे पाहिली नाही, ती अभ्यासली नाहीत तर आपल्याला कदाचित पुढे जाणं हे खूप कठीण होऊ शकतं. म्हणून क्रांतीनंतर प्रतिक्रांती ज्या वेळेला येते त्यावेळेला काय काय होऊ शकतं याचा एक प्रचंड मोठा जो काही आवाका आहे त्याविषयीचं प्रचंड मोठं चिंतन आहे. तर ते चिंतन आपल्या सर्वांच्या समोर ठेवतात आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून डॉक्टर साळुंखे खऱ्या अर्थानं की आपल्या सर्वांना
विचार प्रवृत्त करतात, आपल्याला भाव समृद्ध करतात, ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. खर तर मी पुन्हा या विषयाच्या अनुषंगानं काही गोष्टींच्या मांडणीकडे येत असताना आणखी एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवावं सध्या आहे. खर तर आपण बघितलं की मगाशी मी सांगितलं की सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हा ग्रंथ आला. हा ग्रंथ आल्यानंतर अनेक लोकांच्या पर्यंत बुद्ध पोहोचवण्यासाठी डॉक्टर आह चाळुंके यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांचं हे योगदान आपल्याला जागतिक पातळीवर सुद्धा मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं आणि भारतीय पातळीवर सुद्धा आपल्याला ते नाकारता येणार नाही. म्हणजे विशेषतः ज्या लोकांच्या पर्यंत बुद्ध पोचलेले नव्हते त्या लोकांच्या पर्यंत या ग्रंथाच्या माध्यमातून बुद्ध पोचलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने एक छोटंसं उदाहरण आपल्या समोर मी ठेवतो. मग आपल्याला एकूण त्या ग्रंथाचं काय महत्व आहे हे लक्षामध्ये येईल. खर तर एक म्हणजे मराठा समाजाचा मुलगा सरांचा ग्रंथ वाचन घेतो, विकत घेतो, त्या ग्रंथाचं वाचन करतो आणि आपल्या घरात ग्रंथ घेऊन गेल्यानंतर तो बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करतो. आणि अशा वेळेला त्याचा एक मित्र पुन्हा घरी येतो, बुद्धांची प्रतिमा बघून त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो आणि जाताना तो मूर्तीचं तोंड फिरवतो आणि पुन्हा घरी निघून जातो. तो मित्र ज्या ज्यावेळी ह्या मित्राच्या घरी यायचा त्यावेळी परत जाताना बुद्ध मूर्तीचे तोंड तो उलट्या दिशेने करायचा आणि पुन्हा निघून जायचं. मग एक दिवशी या मित्रानं काय केलं की त्या लक्षात आल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा तू असं का करतोयस. तर तो काय बोलत नाही, तो काय प्रत्युत्तर देत नाही. त्यावेळेला तो मित्र म्हणतो की हे पुस्तक आहे सरांचं, हे घेऊन जा, तू घेऊन गेल्यानंतर पुस्तक वाच आणि मग तू ठरव तुला काय करायचंय. मग हा मित्र पुस्तक घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर बरेच दिवस होतात, त्याचं पुस्तक वाचून होत नाही. आणि मग हा मित्र सारखा पुन्हा फोन करतो, तुझं पुस्तक वाचून झालं नसेल, तुला वेळ नसेल तर ते पुस्तक तू काय कर की मला परत आणून दे, मला पुस्तक मला हवाय, आणखी कोणाला तर वाचायला ते देईल. आणि मग बरेच निघून जातात. तेव्हा तो मित्र म्हणतो की मी तुला पुस्तक देणार नाही, मला अजून काही दिवस त्या पुस्तकाची गरज आहे. आणि मग परत ह्या मित्राचा फोन गेल्यानंतर तो म्हणतो की मी तुला पुस्तक देतो पण एका अटीवर तू माझ्या घरी आला पाहिजेस. आणि मग तो पहिला मित्र आहे ह्या दुसऱ्या मित्राच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर तो बघतो, तो पाहतो, तेव्हा त्याला सुखद धक्का बसतो की जो मित्र घरी आल्यानंतर बुद्ध मूर्तीचे तोंड उलट्या दिशेला फिरवून जायचा त्याच मित्रानं घरामध्ये बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती. हे जे परिवर्तन आहे हे आपण ज्यावेळेला समजून घेतो त्यावेळेला डॉक्टर आह चाळुंके यांचा जो व्यासंग आहे, त्यांचे जे विचार आहेत ते विचार लोकांच्या मध्ये किती बदल करत आहेत याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्यांच्या लेखन वाचनामुळं, त्यांच्या व्यासंगामुळं किंवा आणखी मामा देशमुख असतील, कॉम्रेड शरद पाटील असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं अलीकडच्या काळामध्ये बहुजन समाजामध्ये एक मोठ्या प्रकारची जागृती आणि मग बळी महोत्सव साजरा करणं, लग्न पत्रिकांच्यावर बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांची ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमा छापणं, सत्यशोधक पद्धतीनं लग्न करणं, लग्नातून भटजींना हद्दपार करणं, जे हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला की मोठ्या प्रमाणात जे परिवर्तन आहे ते परिवर्तन होत असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि ज्यांनी हे निर्माण केलं, ज्यांनी हे मांडणी केली, त्या मांडणी करणाऱ्या लोकांच्या समोरच ज्या वेळेला अशा परिवर्तनाची काही उदाहरणं त्यांच्या डोळ्यासमोर येत असतील, त्याला पाहायला ऐकायला मिळत असतील तर किती आनंद होत असेल याची आपण खरंच कल्पना करू शकतो. प्रचंड मोठा तो आनंद असेल आणि समाजातलं हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन होत असलेलं आपल्याला बघायला मिळतं. अनेक गोष्टी अशा सांगता येतील म्हणजे चळवळी निर्माण झाल्या, ते चळवळीचे पर्याय निर्माण झाले हे जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेला काही कार्यकर्ते, काही कार्यकर्त्यांना जी काही वैचारिक रसद आहे ती रसद डॉक्टर आह चाळुंके यांच्या मांडणीतून, त्यांच्या लेखनातून मोठ्या प्रमाणात पुरवण्याचं काम होत आहे. ही गोष्ट आपण काय केली पाहिजे की लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि मग ह्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला डॉक्टर आह चाळुंके सरांचं जे काही लेखन आहे, जे मांडणी आहे, त्यांचे जे विचार आहेत ते विचार किती बदल करू शकतात, ते किती मूलभूत गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात, त्याचा एक सुंदर असा वस्तुपाठ त्यांच्या व्यासंगातून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या समोर येतो. खूप गोष्टी या निमित्तानं मला वाटतं की बोलता येतील, पण मी समारोपाकडे येताना काही निष्कर्ष आपल्या समोर ठेवेन. खरं तर डॉक्टर आह चाळुंके यांचं जे लेखन आहे ते लेखन आपण जेव्हा समजून घेतो, एखाद्या अभ्यासकाला ज्यावेळेला भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल
त्यावेळेला डॉक्टर लेखन अभ्यासल्याशिवाय त्याला भारतीय संस्कृतीचं खरं स्वरूप नीट समजून घेता येणार नाही. इतकं मोठं योगदान त्यांच्या साहित्याचं असलेलं आपण बघतो. खरं त्यांच्या साहित्यावर अनेक अंगाने संशोधन व्हावं, ते झालं पाहिजे, ते होत आहे. पण अनेक अंगाने संशोधन झालं पाहिजे. त्याच्यामध्ये मग त्या साहित्याच्या अनुषंगाने आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्यांच्या साहित्यावर भाषेच्या अंगानं समाजशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास, धर्मशास्त्र या अंगानं संशोधनासाठी खूप मोठा जो अवकाश आहे तो अवकाश प्राप्त झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे सरांच्या साहित्याविषयी खूप बोलता येईल, खूप विचारपूर्वक, खूप चिंतन करून त्याने जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते आपल्या सर्वांना विचार करायला लावणारे आहेत, आपल्या सर्वांना समृद्ध करणारे आहेत, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ करणारे आहेत असं मला वाटतं. आजच्या अनुषंगानं काही मांडणी मी आपल्या सर्वांच्या समोर सूत्र रूपानं ठेवली. तर अनेक गोष्टींच्या अंगानं वेगवेगळ्या अँगलने या अनुषंगानं बोलता येणं शक्य आहे. धर्म असेल, इतिहास असेल, समाजशास्त्र असेल, स्त्रीविषयक अँगल असेल, वेगवेगळ्या अँगलने याच्यावर चर्चा होऊ शकते, मांडणी होऊ शकते. नवीन अभ्यासकांनी ही आव्हानं पेलावीत, त्या दिशेनं त्यांनी अभ्यासाच्या दिशा निश्चित कराव्या आणि आपली भारतीय संस्कृती आहे ती आपण सर्वांनी हातात हात घालून अधिक प्रगल्भ करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा, अशा प्रकारची एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.